नमस्कार, मी अश्विनी स्वामीज्ञा फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे समई आसन। याच्यावर तुम्ही मोठ्या आकाराची जी समई असते ती पण इथे ठेवू शकता। तुम्ही बघू शकता छान असं आपलं समई आसन इथे रेडी झालेलं आहे। त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते, कटिंग आणि स्टिचिंगचा। ते व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता मी छोट्या प्लेटमध्ये गोल आकाराची एक प्लेट घेतलेली आहे। तर त्या पॅटर्नमध्ये मी मेन फॅब्रिक आणि आपला अस्तर हे कटिंग करून घेतलेलं आहे। समई आसन छोटं असल्यामुळे तुम्हाला याच्यापेक्षा अजून छोटं शिवायचं असेल तर तुम्ही अजून याच्यापेक्षा छोटी प्लेट पण घेऊ शकता। जर तुम्हाला प्लेटचं माप जर नसेल समजलं तर मी इथे तुम्हाला मापाने सांगते। 7x7चा हा पूर्ण गोलाकार आहे, तुम्ही बघू शकता। त्या पॅटर्नमध्ये आता अस्तर आणि मेन फॅब्रिक आपलं मी कट करून घेतलेलं आहे। तर इथे मेन फॅब्रिक आपण अस्तरवर उलट्या साईडने टाकायचं आहे, जेणेकरून पलटी करताना आतली सरळ बाजू बाहेर येईल आणि आपल्याला गोलाकारमध्ये शिलाई करून घ्यायची आहे। आणि फक्त 2 बोटा एवढं अंतर मध्ये ठेवायचं आहे, तिथे शिलाई करायची नाही, जेणेकरून आपल्याला पलटी करता येईल। तिथे गोलाकारमध्ये शिलाई केल्यावर पूर्ण बाजूने आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत। आणि आता आपली जी ओपन बाजू आपण ठेवली होती तिथून आपण कपडा आपला गोल पॅटर्न कट पलटी करणार आहोत आणि पलटी केल्यावर त्याच्यावर आपण दाब शिलाई देणार आहोत। इथे मी 3 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्याची प्लेट्स छोट्या छोट्या प्लेट्स करून तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने लावलेली आहे। तुम्हाला छोटी पाहिजे असेल तर तुम्ही छोटी पण यूज करू शकता। याला अजून छान दिसण्यासाठी आपण याच्यावर नाजूक अशी मी याच्यावर लेस लावणार आहे। तुम्ही बघू शकता गोलाकारमध्ये लेस लावणार। जर समोसा लेस असेल तर तुम्ही ती पण यूज करू शकता। तर अशा प्रकारे आपल्या सोप्या पद्धतीत आपल्या इथे समई आसन इथे रेडी झालेलं आहे। तुम्ही हळदी कुंकाला वाण पण म्हणून देऊ शकता, खूप छान वाटेल। तिथे तुम्ही बघू शकता आपलं रेडी झालेलं आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। वेलकम।